कला दर्पण न्यूज। हुपरीत स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन। हिंदू महासभेतर्फे पुण्यतिथी साजरी। अखिल भारत हिंदू महासभा पक्ष शहर हुपरी यांच्या वतीनं आज दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी क्रांतीसूर्य विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात व राष्ट्र अभिमानाच्या वातावरणात पार पडला। 26 फेब्रुवारी 1966 रोजी मुंबई इथं त्यांनी देहत्याग केला होता। त्या स्मृतिदिनी हुपरी शहरात सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली। उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक नमन केले। सभेत सावरकरांच्या क्रांतिकारक जीवनाचा, त्यागमय संघर्षाचा आणि राष्ट्रनिष्ठ विचारांचा ठळक आढावा घेण्यात आला। अखिल भारत हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष म्हणून सावरकरांनी हिंदुत्वाच्या विचारसरणीला वैचारिक अधिष्ठान दिले। हिंदू राष्ट्र ही संकल्पना मांडत त्यांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाचा पुरस्कार केला। स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे धैर्य, अंदमानच्या सेल्युलर तुरुंगातील कठोर कारावास तसेच समाज सुधारणेच्या चळवळीतील त्यांची भूमिका यांचा विशेष उल्लेख करण्यात आला। 1 फेब्रुवारी 1966 पासून सावरकरांनी अन्नत्याग सुरू केला होता। या कृतीला त्यांनी आत्मार्पण असं संबोधलं। राष्ट्रकार्यास पूर्णविराम देत स्वेच्छेने देहत्याग स्वीकारल्याची त्यांची भूमिका वक्त्यांनी स्पष्ट केली। यावेळी मान्यवरांनी सावरकरांचे विचार आजच्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचं आवाहन केले। हिंदू महासभेतर्फे दरवर्षीप्रमाणे विविध ठिकाणी पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। यावेळी उपजिल्हा प्रमुख रमेश भोरे, शहर प्रमुख संजय पाटील रेंदाळ, शहर प्रमुख सचिन सादळे, सुहास माने, निळकंठ माने, प्रशांत साळुंके, सागर मेहते, गौरव नेमिष्ठे, यशवंत तळेकर, राजेंद्र उगळे, संदीप भंडारे, दादासाहेब कामते, भरत देसाई, ओमकार जांभळे, शिवदास माने, कृष्णा सुतार, प्रेम डवरी, शुभम सुतार, प्रणव सुतार, प्रशांत आवळे, काका सूर्यवंशी, शंकर कांबळे, गौरी आवळे, सचिन सादळे, गणेश शिंत्रे। यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रभक्तीपर घोषणा देण्यात आल्या। सावरकरांच्या विचारानुसार समाजकार्यात सक्रिय राहण्याचा आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला।